आणि धाराशिवच्या स्ट्रॉंग रूम बाहेर आता कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। 31 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झालंय। मतमोजणीपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये तैनात असणार आहे। धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 2139 ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट इथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। धाराशिव येथील पॉलिटेक्निक कॉलेज इथे कंटेनरमधून हे व्हीपॅट जे आहेत त्याचबरोबर ईव्हीएम मशीन इथे दाखल होत आहे। त्याचबरोबर पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे असणार आहे। निवडणुकीच्या निकालापर्यंत सीआरपीएफ, एसआरपीएफ त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त इथे असणार आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 6 विधानसभा मतदारसंघातील ज्या मशीन आहेत त्या इथे पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आल्या। जवळपास ही जी प्रक्रिया आहे ती आज सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत चालणार आहे। सर्व मतदान यंत्रे सील करण्यात येणार आहेत आणि सील केल्यानंतर हे मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। संतोष जाधव, टी9 मराठी, धाराशिव।